ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा पत्रसंवाद चांगदेव पासष्टी भाग 1. चांगदेव पासष्टीचा उपोद्घात. अवघ्या 21व्या वर्षी समाधी घेणाऱ्या ज्ञानदेवांचे 4 ग्रंथ लोकप्रिय व अवीट गोडीचे आहेत. संशोधक आणखीही 40-50 ग्रंथ माऊलींचेच आहेत असं सांगतात. उदाहरणार्थ श्री ज्ञानदेव तेहेतीशी, योग वासिष्ठ, स्वात्मानुभव, प्राकृत गीता, शांभवी कल्प, पंचीकरण, आज्ञापत्र वगैरे. कारण ह्याही ग्रंथांच्या शेवटी माऊलींचीच मुद्रा आढळते. हेही ग्रंथ त्यांचेच आहेत का याविषयी संशोधकात मतभेद आहेत. पण माऊलींचेच म्हणून प्रसिद्ध असणारे हे पुढील 4 ग्रंथ आणि हे ग्रंथ त्यांचेच आहेत याविषयी सर्वांच्या मध्ये एकवाक्यता आहे. आणि ते म्हणजे ज्ञानेश्वरी हा मित्रसंवाद आहे, अमृतानुभव हा आत्मसंवाद आहे, चांगदेव पासष्टी हा पत्रसंवाद आहे, तर अभंगगाथा हा लोकसंवाद आहे. चांगदेव पासष्टी या ग्रंथाला पत्रसंवाद म्हणण्याचं कारण म्हणजे ज्ञानदेवांनी चांगदेवांशी पत्राच्या माध्यमातून साधलेला संवाद आहे. ज्ञानदेवांच्या चरित्राशी चांगदेवांचा अतूट संबंध आहे. चांगदेव नावाचे अनेक पुरुष होऊन गेले. चांगा वटेश्वर हे ज्ञानदेवांचे समकालीन. 1400 वर्षाचे चांगदेव एक सिद्ध योगी होते. ते हठयोगाचे साधक होते. हठयोगाच्या साधनेने त्यांनी 1400 वर्षे मृत्यूला दूर ठेवलं होतं. चेतनावस्थेतील वस्तुमात्रांवर त्यांनी प्रभुत्व प्राप्त केलेलं होतं. त्यांच्यावर नियंत्रण मिळवून त्यांच्याकडून हवी तशी कार्य करून घेण्याची क्षमता त्यांना प्राप्त झाली होती. अनेक सिद्धी त्यांना प्राप्त झालेल्या होत्या. त्यामुळे त्यांची जगभर प्रसिद्धी झाली होती. अर्थातच त्यामुळे त्यांच्या अंगात अहंकाराचं भूत संचारलं होतं. ज्ञानदेवांनी पैठणला रेड्याकरवी वेद बोलावल्याची वार्ता चांगदेवांच्या कानावर गेली होती. म्हणून चांगदेवांनी ज्ञानदेवांच्या भेटीला जाण्याचा संकल्प सोडला. पण त्याआधी त्यांनी ज्ञानदेवांना आपल्या शिष्या हाती पत्र द्यावे असं ठरलं. पण मायना लिहितानाच चांगदेव अडखळले. तीर्थरूप लिहावे की चिरंजीव लिहावं? ज्ञानदेव वयानं लहान असल्यामुळं तीर्थरूप लिहिणे योग्य होणार नव्हतं. तसेच पशुच्या मुखाने वेद बोलवण्याचे ज्यांचे सामर्थ्य आहे त्यांना चिरंजीव तरी कसं म्हणणार? शेवटी ज्ञानदेवांना देण्यासाठी चांगदेवांनी कोरा कागदच पत्र म्हणून पाठवलं. कोरा कागद पाहून मुक्ताबाईने 1400 वर्षे जगूनही चांगदेव कोराच राहिला असे उपहासात्मक उद्गार काढले. पण निवृत्तीनाथ म्हणाले की चांगदेवाने कोरे पत्र पाठवले म्हणजे चांगदेव मनाने कोराच आहे, म्हणजे निष्पाप आहे. तसं नसतं तर त्यांनी कोरं पत्र पाठवलंच नसतं आणि असा मनुष्यच उपदेशास पात्र असतो. म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना त्या पत्राला उत्तर देण्याची आज्ञा केली. त्यानुसार ज्ञानदेवांनी उत्तर म्हणून 65 ओव्या लिहिल्या आहेत. तोच ग्रंथ चांगदेव पासष्टी म्हणून ओळखला जातो. या ग्रंथाचा वक्ता व श्रोता यांची निश्चिती झालेली आहे. वक्ता ज्ञानदेव आहेत व श्रोता आहेत चांगदेव. श्रोता ज्या तयारीचा असेल त्याप्रमाणेच त्या श्रोत्याला उपदेश करावा लागतो. इथे दोघेही ज्ञानी व्यासंगी योगी आहेत. तोडीस तोड आहेत. फक्त चांगदेवांना आत्मज्ञान नाही. चांगदेव 1400 वर्षे जगले. जणू चतुर्दशी पर्यंतच्या 14 कला उमलल्या होत्या. केवळ एक पौर्णिमेची कला उमलायची बाकी होती. ज्ञानदेवांनी 30 पौर्णिमेची कला उमलवायचं काम केलं. इतर अनेक विद्या त्यांनी जशा थोडक्या कालावधीतच आत्मसात केल्या तसेच ते आत्मज्ञान सुद्धा प्राप्त करून घेतील हा निवृत्तीनाथांना विश्वास आहे. म्हणून त्यांनी ज्ञानदेवांना त्यांच्या पत्राला उत्तर देण्याची आज्ञा केली आहे. चांगदेवांनी हठयोगाची साधना केलेली होती. या तांत्रिक स्वरूपाच्या साधनेत आशयापेक्षा बाह्य स्वरूपावर कर्मकांडावर भर होता. सच्चिदानंद परमात्मा स्वरूपाचा त्यांना अनुभव नव्हता. ज्ञानदेवांची कीर्ती कानावर आल्यावर त्यांनी शिष्यांकडून पूजा करवून घेणे बंद केलं होतं. यातून त्यांचा निरागसपणा दिसून येतो. ज्ञानदेवांनी हे सर्व संदर्भ गृहीत धरून या पत्रोत्तरात कोठेही पालढाळ लावलेलं नाही. एकदम विषयालाच हात घातलेला आहे. हा पत्ररूप संवाद असल्यामुळं यामध्ये एक प्रकारचा जिव्हाळा व मोकळेपणा दिसून येतो. या पत्राची शैली सूत्रमय आहे. प्रत्येक ओवीत सखोल अर्थ सामावलेला आहे. चांगदेवांना शब्दज्ञान होते, मार्ग माहीत होता, परंतु ज्ञानदृष्टी उघडली नव्हती. या पत्रात ज्ञानदेवांनी चांगदेवांना तत्वमसी या महावाक्याचा बोध केला आहे. ज्ञानेश्वरीचा सारांश अमृतानुभवात व अमृतानुभवाचा सारांश चांगदेव पासष्टीत दिसून येतो.
अमृतानुभवाचा सारांश असल्यामुळं अमृतानुभव ग्रंथाप्रमाणेच हाही ग्रंथ आत्मनिवेदनपर आहे. त्यामुळे येथील बहुतांशी विवेचन हे ज्ञानाच्या भूमिकेवरून केलेलं आहे. अशा या ग्रंथाचा आपण उद्यापासून अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव 65 या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.